मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मला घरातील सगळी साफसफाई करायची आहे. तर निकेश म्हणतोय आज तुला मी हेल्प करतोय, तू एकटी एवढं सगळं कधी करणार. तर पहिलीच सुरुवात केलेली आहे सोफा क्लीन करण्यापासून. तर इथे निकेशने सगळा सोफा वगैरे पुसून काढला, गाद्या वगैरे सगळ्या क्लीन केल्या आणि मग पुन्हा सोफा सोफ्याच्या जागेवर ठेवून दिलाय आणि मी रात्रीच्या जेवणाला लागते. तोपर्यंत श्रियांची मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे आणि किचनमध्ये मी जेवण बनवता बनवता बाकीचं किचन पण थोडंफार क्लीन करते. सगळा पसारा इथे काढलेला आहे आणि जेवायला पण सिंपल भाजी भातच आहे. आणि तोपर्यंत श्रियांची सगळी खेळणी काढलीत निकेशनी, जी की तो काही खेळण्यांसोबत खेळत नाही. तर तो म्हणतो की ते खेळणे आपण टाकून देऊया. तर त्यांनी ते पिशव्या भरलेल्या आहेत आणि श्रियांचे चप्पल्स पण आहेत जे की त्याला होत नाहीत आता, त्या पण सगळ्या टाकून द्यायला त्यांनी काढल्यात. जेवण वगैरे आटपले आणि इकडे माझी किचन वगैरे मी साफ करेपर्यंत निकेशची आणि श्रियांची दोघांची मस्ती खेळणं हे चालूच आहे. मग काय दोघांना खेळून खेळून भूक लागली, मग त्यांच्यासाठी ते खाऊ घेऊन आले मी. आणि खाऊ म्हटलं की श्रियांची घाई अशी की बाबा पहिलं मला द्या म्हणून, मग लगेच आई दे बाबा दे. मग तो सगळा आम्ही तिघांनी मिळून खाऊ वगैरे खाल्ला आणि मग झोपेची वेळ झाली. आणि झोपायचं म्हणतं तर श्रियान कधी लवकर झोपणारच नाही, त्याच्या मागे भरपूर टाईम जातो. इकडे त्याला झोपायचा प्रयत्न करतो पण नाही, तो म्हणतो कांदे बटाटे घ्या आणि आपण खेळूयात. तर असा माझा आजचा दिवस गेलेला. चलो बाय एव्हरीवन.